स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेजचे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 1 भीमा नदी, 2 कृष्णा नदी, 3 मुठा नदी, 4 गोदावरी नदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी नदी. जायकवाडी धरण हे गोदावरी या नदीवर बांधण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 2, जायकवाडी धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 नाथसागर, 2 शिवाजी सागर, 3 गोविंद सागर, 4 तानाजी सागर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नाथसागर. जायकवाडी धरणाच्या जलाशयास नाथसागर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 3, कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 नाथसागर, 2 शिवाजी सागर, 3 गोविंद सागर, 4 तानाजी सागर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 शिवाजी सागर. कोयना धरणाच्या जलाशयास शिवाजी सागर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 4, भाकरा नागल धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 नाथसागर, 2 शिवाजी सागर, 3 गोविंद सागर, 4 तानाजी सागर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गोविंद सागर. भाकरा नागल धरणाच्या जलाशयास गोविंद सागर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 5, पानशेत धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 नाथसागर, 2 शिवाजी सागर, 3 गोविंद सागर, 4 तानाजी सागर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तानाजी सागर. पानशेत धरणाच्या जलाशयास तानाजी सागर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 6, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई, 2 पुणे, 3 दिल्ली, 4 कलकत्ता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे मुंबई या ठिकाणी भरवण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 7, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या वर्षी भरवण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 1 1880, 2 1882, 3 1885, 4 1886. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1885. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे 1885 या वर्षी भरवण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 8, पहिल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 दादाभाई नौरोजी, 2 व्यामीचंद्र बॅनर्जी, 3 पंडित जवाहरलाल नेहरू, 4 विनोबा भावे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 व्यामीचंद्र बॅनर्जी. पहिल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे व्यामीचंद्र बॅनर्जी हे होते. प्रश्न क्रमांक 9, वनस्पतीच्या मुळाचे मुख्य कार्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 पाणी व खनिजे शोधणे, 2 अन्न तयार करणे, 3 वायू देवाणघेवाण करणे, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पाणी व खनिजे शोधणे. वनस्पतीच्या मुळाचे मुख्य कार्य आहे पाणी व खनिजे शोधणे. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 ऑगस्ट, 2 1 जुलै, 3 1 एप्रिल, 4 1 मे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1 जुलै. महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन हा 1 जुलै रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 ऑगस्ट, 2 1 जुलै, 3 1 एप्रिल, 4 1 मे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1 मे. महाराष्ट्र दिन हा 1 मे रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 12, स्वच्छ भारत अभियान या अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 1 2012, 2 2014, 3 2016, 4 2018. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 2014. स्वच्छ भारत अभियान या अभियानाची सुरुवात ही 2014 या वर्षी करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 13, बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 1 2012, 2 2014, 3 2016, 4 2015. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 2015. बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाची सुरुवात 2015 या वर्षी करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 14, उज्ज्वल योजना या अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 1 2012, 2 2014, 3 2016, 4 2015. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 2016. उज्ज्वल योजना या अभियानाची सुरुवात ही 2016 या वर्षी करण्यात आली होती.
प्रश्न क्रमांक 15. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या अभियानाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? ऑप्शन क्रमांक 1 2012, 2 2019, 3 2016, 4 2015. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 2019. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या अभियानाची सुरुवात ही 2019 या वर्षी झाली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.